अतिवृष्टी अनुदान संदर्भात अंबड पोलीस स्टेशन येथे 24,90,00,000 रुपयाचा अपहारासंदर्भात गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण आतापर्यंत एकूण 36 आरोपी, त्यात काही पुरुष, काही महिला आरोपी, काही तलाठी, काही महसूल सहाय्यक व काही अगदी खाजगी एजंट असे एकूण 36 आरोपींना आपण गुन्ह्यात अटक केलेली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. सदर आरोपीचा देखील शोध सुरू आहे. यांच्या मालमत्तेवर काही बोजा टाकण्यात आला आहे का, किंवा यांचा मोबाईल मधला जो डेटा आहे तो रिकव्हर करण्याचं काम काही सुरू आहे? सदर आरोपींपैकी काही आरोपींच्या प्रॉपर्टीवरती, मालमत्तेवरती शासन स्तराच्या माध्यमातून पाठपुरावा करून बोजा टाकण्यात आलेला आहे. तर काही आरोपींच्या अकाउंट आपण फ्रीज केलेले होते, त्या माध्यमातून काही रक्कम आपण जप्त केलेली आहे. आरोपींचे मोबाईल आपण हस्तगत केलेले आहे. त्या आरोपींचे तांत्रिक विश्लेषण करून त्या संदर्भात देखील तपास सुरू आहे. मोबाईलचा आतापर्यंत रिकव्हरी झाली का? रक्कमेमध्ये साधारण बोजा आणि एकत्रितरित्या काढली तर काही कोटीमध्ये रिकव्हरी त्यामध्ये झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.